यश मिळवण्यासाठी असीम चिकाटी आणि विलक्षण इच्छाशक्ती लागते. मी समुद्र पिऊन टाकीन, माझ्या संकल्पाने पर्वत कोसळतील, असा जो विचार करतो तोच ध्येयापर्यंत पोहोचतो. केवळ स्वतःच्या मुक्तीसाठी काम करणे हा सुद्धा एक प्रकारचा स्वार्थच आहे. इतरांसाठी काम करण्यात आणि इतरांसाठी प्राण अर्पण करण्यातच जीवनाचे सार्थक आहे. त्याग हाच भारताचा श्रेष्ठ आदर्श आहे. हृदय मोठे करा. केवळ बुद्धी तुम्हाला फार दूर नेणार नाही, पण हृदय सर्व अडथळ्यांना पार करून तुम्हाला श्रेष्ठतेच्या शिखरावर घेऊन जाईल. आपली सर्वात मोठी कमजोरी ही आहे की आपण एकत्र मिळून काम करायला शिकलो नाही. हेवादावा सोडून सर्वांच्या कल्याणासाठी एक व्हायला शिका. एकतेमध्येच बळ आहे. शिक्षण म्हणजे केवळ मेंदूत माहिती भरणे नव्हे. जे शिक्षण माणसाला स्वतःच्या पायावर उभे राहायला शिकवते आणि चारित्र्य घडवते, तेच खरे शिक्षण आहे. गरिबांना दरिद्री नारायण मानून त्यांची सेवा करा. त्यांची सेवा हीच ईश्वराची श्रेष्ठ पूजा आहे. पीडितांच्या सेवेमध्येच ईश्वर शोधायला शिका. संकुचित धार्मिकवाद सोडून सर्वव्यापी आध्यात्मिकता हीच भारताची गरज आहे. जो धर्म सर्वांवर प्रेम करायला शिकवतो तोच खरा धर्म होय. कुत्र्यांसारखे भुंकणाऱ्यांना घाबरू नका. जे ध्येयाकडे वाटचाल करतात त्यांच्या वाटेत असे अडथळे येतातच. शांत राहून आपले काम करत राहा. भारताने जगाला आध्यात्मिक ज्ञान दिले पाहिजे आणि पश्चिमेकडून विज्ञान व तंत्रज्ञान शिकले पाहिजे. ही देण्याघेण्याची वृत्तीच देशाला वेगाने विकसित करेल. माणूस बना आणि माणूस घडवा. कोणत्याही सिद्धांतापेक्षा माणसाची आत्मशक्ती मोठी आहे. ती महान शक्ती आधी स्वतःमध्ये विकसित करा.